पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. प्रशांत, आपण बघितलं ही खरं तर तिसरी पत्रकार परिषद आहे. पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण बघितलं ज्या पद्धतीने पाकिस्तान फेक नरेटिव्ह सेट करतो त्याला आपण अगदी पुराव्यानिशी उत्तर दिलेलं आहे. दुसऱ्या वेळेला जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा सुद्धा आपण प्रत्युत्तर कसं दिलं हे सांगण्यात आलं. मात्र आता तिसरी पत्रकार परिषद पार पडते. कोणत्या महत्त्वाच्या बाबी यामध्ये असू शकतात? महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने बघितलं माहिती की साधारणतः परराष्ट्र मंत्रालयाने सकाळी 10:30 वाजता त्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी कशा पद्धतीने भारताने प्रत्युत्तर दिलं याची माहिती दिली. त्यानंतर दुपार 6:30 वाजता एक पत्रकार परिषद झाली. त्याच्यात काही क्षणापूर्वी फक्त परराष्ट्र सचिव आले, त्यांनी सांगितलं की आम्ही 5 वाजता शस्त्रसंधी लागू केली. त्यानंतर त्या पत्रकार परिषदेमध्ये जर बघितलं त्यानंतर भारतीय लष्कराच्या वतीनं 3 अधिकारी आले, त्यामध्ये 2 महिला अधिकारी एक ज्या पद्धतीने आले कर्नल सोनिया असो आणि विंग कमांडर विमिका सिंग असो, आणि त्यानंतर जर बघितलं तर नेव्हीच्या वतीने देखील अधिकारी आले होते. त्यानंतर आता ही तिसरी पत्रकार परिषद असणार आहे. प्रशांत, दरम्यान दिवसभरात दुसऱ्यांदा डीजीएमओ मध्ये संवाद झाल्याचं सांगितलं जात आहे. भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ मध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. बरोबर, या संदर्भात जर बघितली आपण तर साधारणतः काही क्षणातच साधारणतः आता पत्रकार परिषद सुरू होण्याच्या पूर्वी जर महत्वाची माहिती पुढे आलेली आहे की सर्व गोळीबार थांबवण्यासाठी 10:30 वाजता चर्चा करायची माहिती आहे या दोन्ही डीजीओ मध्ये. आणि या डीजीओ मध्ये एकीकडे भारताचे डीजीओ डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन आणि डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन पाकिस्तान या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती पुढे आलेली. त्याच्यानंतर सध्या जम्मू मध्ये सर्व काही ठीक असल्याची माहिती पुढे आलेली आहे. निश्चित प्रेक्षकांना पुन्हा एकदा दाखवूया. दरम्यान ऑपरेशन आपण काही दृश्य बघतो ज्यामध्ये जम्मू असेल, उधमपूर असेल, श्रीनगर, वैष्णोदेवी, अवंतीपुरा आणि सांबा या ठिकाणी कशा पद्धतीने या दगाबाज पाकिस्तानने हल्ला केलाय, शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय याचा अगदी थेट पुरावा खरं तर आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतोय. अनेक ठिकाणी हवाई हल्ला करण्यात आलेला आहे, ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला आहे, ज्याला आपण सुद्धा तसंच प्रत्युत्तर दिलेलं आहे. आपण सगळे हल्ले हाणून पाडलेले आहेत. ही जम्मूमधली काही दृश्य ज्या पद्धतीने आपण हे मिसाईल्स आहेत किंवा जे ड्रोन्स आहेत ते हाणून पाडलेले आहेत आपल्याला त्या सर्कलमध्ये बघायला मिळते. ज्या पद्धतीने मिसाईल्स आपण हाणून पाडलेत उधमपूरमध्ये सुद्धा तसाच प्रकार खरं तर बघायला मिळालाय. श्रीनगरमध्ये सुद्धा काही काळ गोळीबार झालेला होता आणि या गोळीबारानंतर हवेमध्ये आपल्याला अक्षरशः हे ड्रोन्स उडताना बघायला मिळत आहेत आणि त्याला सुद्धा आपण चोख प्रत्युत्तर दिलं. तर इकडे वैष्णोदेवीला सुद्धा हल्ला झालेला आहे. वैष्णोदेवीच्या जवळ अनेक ठिकाणी ड्रोन्स बघायला मिळालेत. जवळपास 200 पेक्षा अधिक ड्रोन्स पाकिस्तानने डागल्याचं आपल्याला बघायला मिळतं. इकडे अवंतीपुरामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि अवंतीपुरानंतर आपण बघतो सांबामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी ड्रोन्स आल्याचं आपल्याला बघायला मिळालं. खरं तर 200 पेक्षा अधिक ड्रोन्स भारताच्या दिशेने आल्याचं या सगळ्या दृश्यांमधून बघायला मिळते. मात्र हे सगळे जे 200 पेक्षा अधिक ड्रोन्स आहेत हे भारताने हाणून पाडलेले आहेत. हा जो हल्ला होता हा भारताने हाणून पाडला आणि पाकिस्तानला तसंच उत्तर सुद्धा दिलेलं आहे. पाकिस्तानचे जे नापाक इरादे आहेत, ज्या पद्धतीने पाकिस्तानने कुरापती पुन्हा एकदा सुरू केलेले आहेत, अवघ्या 3 तासानंतर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे. यानंतर ही सगळी 6 दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये पाकिस्तानचा खरा चेहरा या दृश्यांच्या माध्यमातून परत एकदा बघायला मिळतोय. भारतातल्या अगदी सर्वसामान्यांच्या घरांवरती हे ड्रोन टाकले जात आहेत. सर्वसामान्यांच्या घरावरती, शेतीवरती हे हल्ले केले जात आहेत. मात्र या हल्ल्याला आपण सुद्धा तसंच चोख प्रत्युत्तर देतोय. आपलं सैन्य सुद्धा अगदी त्या पद्धतीने सज्ज आहे. हे ड्रोन भारताच्या भूमीवर स्पर्श करण्याआधीच हवेमध्ये आपण सगळे ड्रोन्स उडवून लावतोय. जम्मू असेल, उधमपूर असेल किंवा श्रीनगर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रोन्स आपल्याला बघायला मिळतात. दरम्यान इकडे वैष्णोदेवी, अवंतीपुरा आणि सांबामध्ये सुद्धा तितकेच ड्रोन्स आपल्याला बघायला मिळतात. 200 पेक्षा अधिक ड्रोन्स खरं तर भारताच्या दिशेने डागलेले आहेत. अनेक भागामध्ये गोळीबार केलेला आहे. आपण बघितलं अनेक ठिकाणी आपल्याला ब्लॅकआउट करावा लागलेला आहे कारण नागरिकांची सुरक्षा आपल्याला सगळ्यात आधी आहे. या ब्लॅकआउट नंतर काही ठिकाणी भीतीचं वातावरण सुद्धा पसरल्याचं आपल्याला बघायला मिळालं. मात्र आपलं सैन्य आहे आणि हे सक्षम आहे. हे हल्ले परतवून लावण्यासाठी भारतीय सैन्य अगदी सज्जतेने या आपल्या सीमेवरती बघायला मिळत आहे. दरम्यान आकाशामध्ये जे हल्ले केले जात आहेत, ड्रोनच्या माध्यमातून जे हल्ले केले जातात ते सुद्धा तसेच हाणून पाडले जात आहेत. या सगळ्या दृश्यांमधनं जे आवाज येत आहेत अतिशय भयानक आवाज आहेत. गोळीबाराचे आवाज येत आहेत, ड्रोनचे आवाज आपल्याला ऐकायला येतात. आपण बघतो आणि काही क्षणामध्ये खरं तर पत्रकार परिषद सुरू होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद असणार आहे. याच्या दिवसभरातली ही तिसरी पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत नेमके परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव मिस्त्री हे काय बोलणार हे खरं पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. सध्याच्या परिस्थितीबाबत यामध्ये भाष्य केलं जाईल. थोड्याच वेळामध्ये परराष्ट्र मंत्रालयाची ही पत्रकार परिषद पार पडते. आजच्या दिवसभरातली तिसरी पत्रकार परिषद.
सकाळी जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा सुद्धा आपण जे पाकिस्तानने फेक नरेटिव्ह सेट केलेला आहे, ज्या खोट्या बातम्या पसरवलेल्या आहेत, भारतीय अनेक जे तळ आहेत ते उडवल्याची माहिती दिली, त्याचा आपण पुराव्यानिशी आपण दाखवलेलं आहे की भारतामध्ये सगळं काही सुरळीत आणि व्यवस्थित आहे. दरम्यान मोठी बातमी येते, एक महत्त्वाची अपडेट सध्या आपल्या समोर येते. अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा झालेली आहे. पण बघतोय मोठ्या हालचाली आपल्याला घडताना दिसत आहेत. अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा झालेली आहे. आपण बघतोय चीन वारंवार पाकिस्तानला मदत करताना आपल्याला दिसतंय. पाकिस्तान ज्या कुरापती करतंय त्याला पाठिंबा दिल्याचं खरं तर आपल्याला बघायला मिळतंय. मात्र यावेळेला अजित डोवाल यांनी चीनसोबत चर्चा केलेली आहे. शस्त्रसंधीच्या वेळेत बदल झाल्याची माहिती आता सूत्रांकडून दिली जाते. संध्याकाळी 5च्या ऐवजी रात्री 10:30ची वेळ होती असं सांगितलं जात आहे. महत्त्वाची अपडेट आपण बघतो. शस्त्रसंधीच्या वेळेत बदल झाल्याची सूत्रांची माहिती आहे. संध्याकाळी 5च्या ऐवजी रात्री 10:30ची वेळ होती असं सांगितलं जात आहे. थोड्याच वेळामध्ये खरं तर पत्रकार परिषद पार पडते. काय खरं काय खोटं, कशा पद्धतीने पाकिस्तान खोटं बोलतंय, कशा पद्धतीने पाकिस्तानचा खोटा चेहरा समोर येतोय आपल्याला थोड्याच वेळात कळेल. थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद सुद्धा पार पडते. यातून कुठले मुद्दे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. रात्री 10:30 पर्यंत